जाऊ दे, काय विचार ना. डॉक्टर, काही कळतंय का? एक मिनिट मॅडम, मला चेक करू दे जरा. सकाळी बरे होते, एकदम ठणठणीत होते. अचानक असं काय झालं काही कळलं पण नाही. म्हणजे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असं काही त्यांना. आई आई जरा शांत होशील का प्लीज? शांत कशी हो? अरे कळायला पाहिजे ना आपल्याला काय होतंय ते. माहित असायला नको का? त्यांचं बीपी शूट झालंय. पर्टिक्युलर कारणाने शूट झालंय का? नाही, काही कारण वगैरे लागत नाही त्यांना बीपी शूट व्हायला. काही आम्ही बोललो ना की मग पटकन त्यांना अशी चिडचिड चिडचिड त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि मग त्यांचं बीपी पटकन शूट होतं. तर तुम्हीच सांगा, मग घरच्यांनी काय आपला मूग गिळून गप्प बसायचं का? आई प्लीज. रोहन, तुझ्या आईला जरा तोंड बंद ठेवायला सांग रे. गप्प कर जरा तिला. ऐका माझं, मी गप्प राहिल्यावर काय होणार आहे? तुम्ही बरे होणार आहात का? तर मी कायमची गप्प राहीन. आई पण तुम्ही बरे व्हा हो. डॉक्टर, मी गप्प राहून काही होणार आहे का? तुम्ही जरा शांत राहा प्लीज. जरा मला तपासून द्या. काय झालं दादाला? हा, खूपच जास्त सिरियस आहेत का? नाही ना? ते काय ना, माझं आणि त्यांचं फाईट झालं होतं ना, त्याच्यामुळे काही स्ट्रेस वगैरे घेतला नाही ना? मला ना खूप भीती वाटते. वाटणारच ग बाळा, वेळच तशी आहे ना. तुझे डॅडा हॉस्पिटलमध्ये आहेत. ताई, ताईला सांगायला हवं ना. मी सांगते आता. अगं अगं अगं, मी तिला सांगितलं आणि ती हॉस्पिटलला निघूनही गेली. मला न सांगता आणि मला इथेच ठेवून गेली. हो अगं, मी तिला हेही सांगितलं की अगं सुशला घेऊन जा, तर तिने ऐकलं नाही माझं. म्हणजे तिला ऐकू आलं नसेल कदाचित माझं. ती तशीच तरा निघून गेली ना. समर सोबत गेली आहे ग. मी शेवटी एका ड्रायव्हरला सांगितलंय हा तुझ्यासाठी गाडी काढायला. पण तू आता अजिबात थांबू नको, लगेच हॉस्पिटलला जा. हा, ड्रायव्हर आहे. आणि काळजी करू नको हा बाळा. ठीक आहे, मी जाते. तुम्हाला कळवते हा काय असेल. हो येस येस, आय एम दे. या. ए, तू काय असं उभा राहिलायस? तू पण जा तिच्या बरोबर. का? मी कशाला? ड्रायव्हर आहे ना. अरे पण तू नवरा आहेस ना तिचा. आणि हॉस्पिटलमध्ये जे आडवे झालेत ना, ते तुझे सासरे आहेत. अंशू प्लीज, आज दिखाव्यापुरतं तुला जावं लागेल. हा, सांगते ते कर. तिकडे जा, तोंड दाखव आणि अत्यंत गुणी जावयासारखा वाग. कळलं? चांगलं इम्प्रेशन पाड. आता जा, निघ. यार कटकट आहे या सरपोतदार फॅमिलीची. पण डॉक्टर, आता काय परिस्थिती आहे? बाबा कसे आहेत? आता काळजी करण्याचं तसं काही कारण नाहीये. बीपी थोडं शूट झालं होतं, पण मी आता त्यांना गोळी दिले. आता स्टेबल होतील ते. चालेल, चला मग घरी घेऊन जाऊया. चला उठा. नाही, इतक्यात नाही. अजून थोडं ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल, मग आपल्याला डिस्चार्ज देता येईल. डॉक्टर, मला सांगा, इथनं पुढे काही वेगळी काळजी घ्यायला पाहिजे? काळजी म्हणजे त्यांना एवढा स्ट्रेस येणार नाही एवढं बघा. रेग्युलर गोळ्या घ्यायचं. त्यांचे मी थोडे डोस वाढवलेत. तासाभरात बरं वाटेल त्यांना, मग घेऊन जा त्यांना. बरं, काही लागलं तर मला सांगा लगेच, मी आहे इथेच. येस येस, थँक्यू डॉक्टर. हो हो हो, काय करून घेता हो तुम्ही? किती त्रास होतोय बघा तुम्हाला. तुझ्या बोलण्याचा जरा विचार कर ग. तू विचार नाही केलास ना, तर तुझ्या या खोट्या काळजीमुळे काही होणार नाही. मी कुठे काळजी करतेय? बाबा नको आत्ता, बास. त्रास होईल तुम्हाला. आणि आई, खोटी काळजी करते. नको ना. कुठे होत आपण? हे आत्ता बोललं पाहिजे का? डॅडा, डॅडा काय झालं? आयु ओके? काही झालं नाही ना जास्त? मला खूप भीती वाटतेय. तुम्ही ओके आहात ना? ताई, तू एकटी का निघून आली ग? तू मला का नाही सांगितलं? बाबा यार, ताईने मला सांगितलंच नाही की डॅडा आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये. मला मोहम्मद लॉकडून कळालं. तुझ्या एकट्याचेच डॅड आहेत का? माझे नाही आहेत का? सुष्मिता, आवाज खाली ठेव. खाली. बाबा इट्स ओके. हो सुश, सॉरी. मी ॲक्च्युली सांगायला हवं होतं. मला गडबडीत लक्षात नाही आलं. मी ऐकलं आणि लगेच इथे आलो. सुष्मिता, ती घाबरली ना, म्हणून असं बोलतीये. बाबा, आता ओके आहात ना? बरं वाटतंय का?
ऐकलत किती चांगलं बोलतायत बघा जावई बापू. तुम्हाला बरं नाहीये कळल्याबरोबर धावत आले हो. सोन्यासारखे जावे मिळालेत आपल्याला. ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी आहेत या. उगाच का अशा गोष्टी जुळून येतात सांगा बघू. तुम्ही तर किती विचारे आहात, तुम्हाला तर सगळं माहिती आहे है ना. उगीच तुम्ही चिडचिड करता, मग तुमची तब्येत अशी बिघडते. जाऊ दे ना, राग रुसवा सोडून द्या ना, नका चिडचिड करू. अगं तब्येत तुझ्या बोलण्यामुळे बिघडते मंदा. तू शांत राहिलीस ना की मला आपोआप बरं वाटेल. तुम्ही एक काम करता का, मला कोर्टामध्ये उभं करा आणि मला फाशीची शिक्षा. आई तुम्ही प्लीज शांत राहा आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. बाबांचा आमच्यावर राग आहे ना, आणि त्यांना राग काढून जर बरं वाटणार असेल तर काढू द्या त्यांना राग आमच्यावर. आणि आय प्रॉमिस एक ना एक दिवस त्यांचा हा राग जाईल आणि ते मला जावई म्हणून स्वीकार करतील नक्कीच. ऐकलं किती काळजीपोटी बोलतायत ते, किती चांगलं बोलतायत. नाही तर तुम्ही असं चिडचिड चिडचिड करत असता. आई बस कर आता. रोहन तू जरा बाबा आईला घेऊन बाहेर जा. हो. अधीरा चल आई. मी का? आई चल चल. सुश तू पण चल. आपण नंतर बोलू बाबांची. चल बाबा चल. काळजी घ्या. हा या या. सौंदर्य मॅडम मी आलो. डिस्चार्जचे प्रोसेस पूर्ण करून येतो. डॉक्टरांना भेटतो. आहे मी. बाबा काळजी घ्या, आम्ही सगळे आहोत. बाबा काय आहे? एरवी तुम्ही सांगत असताना मला की आईच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस, त्रास नको करून घेऊस. मग आता हे काय आहे बाबा? कसं काय बीपी शूट झालं? तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचंय सांगा मला. नंदू तुला खरं सांगू का, मला ना दिवस रात्र त्या सुष्मिताची काळजी वाटते ग. मी आहे ना तिच्या बरोबर. तुम्ही नका काळजी करू. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. नंदू अगं असं का म्हणतेस? माझा फक्त तुझ्या एकटीवरच विश्वास आहे. झालं तर मग मी शब्द देते तुम्हाला, सुष्मिताला काहीही होऊ देणार नाही मी. ती आयुष्यभर आनंदात राहील याची काळजी मी घेईन. काय केलंस यार तू? काय केलंस म्हणजे? अरे तुझा सासरा तिथे हॉस्पिटलमध्ये आणि तुझं काय चाललंय? अंशू जरा शहाण्यासारखा वाग ना. आलो ना जाऊन हॉस्पिटलमध्ये. आणि काय नाही, फक्त बीपी शूट झाला होता त्या म्हाताऱ्याचा. आतापर्यंत डिस्चार्ज पण मिळाला असेल. एकतर मला जायचं नव्हतं, तू म्हणालीस म्हणून मी आदर्श जावयाचा रोल करून आलो. चांगला वागण्याचा कोटा संपला. आता मला ना एन्जॉय करायचंय. मी तर विचार करतोय 4 दिवस कुठेतरी फिरून येतो. फिरून येतो म्हणजे कशासाठी? तो दादा, ती बोरिंग स्कूल टीचर वहिनी, हे सरपोतदार, ती सुश, हे सगळ्यांपासून ना मला लांब जायचंय.